आज सकाळीच माझं एक पार्सल आलं होतं, काय ते दाखवतेच तुम्हाला. त्याच्या अगोदर ना आज मी भरलेल्या वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला. त्यासाठी इथं नाही मी एक कांदा, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आले हे सगळं भाजून घेतलं आणि खोबरं सुद्धा भाजून घेतले. ते सेपरेटच मी भाजून घेतलं आणि हे सगळं वाटून घेतलं मिक्सरला. आणि ही वांगी नाही कापून मी 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलं होतं मीठ टाकून, त्याने काळं पडत नाही त्यामुळे. आणि हे सगळं मिश्रण ह्यामध्ये भरून घेतलं. कढईमध्ये तेल टाकून पहिल्यांदा जिरं आणि कढीपत्ता टाकून ही सगळं वांगी टाकून घेतले आणि 5 मिनिटं ह्यामध्ये तेलामध्ये ह्याला फिरवून घेतलं. आणि हे राहिलेलं मिश्रण सगळं ह्यात टाकून ना त्यानंतर आपले सगळे मसाले टाकायचे. हळद, भगवती, गोडा मसाला, आपली घरची चटणी, चवीनुसार मीठ हे सगळं टाकून ना 5 मिनिटं चांगलं फिरवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढे ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. इथं झालं बघा आपलं मस्तचं भरलेलं वांग रेडी. मी प्रत्येक वेळी शेंगदाणे टाकून करते, पण ह्यावेळी ना खोबरे टाकून केली होती, छान झालं होतं. नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि माझं पार्सल आलं होतं. तोपर्यंत आल्याला लगेच मी हे पार्सल ओपन करून बघितलं तर ह्यामध्ये ना मी ब्लाऊज मागवले. खरं तर मागवायच्या अगोदर ना मागवू की नको असं चालू होतं, पण मला घ्यायचंच होतं तर मी घेतलेलं आहे. हे छान आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी वरती टॅग करते, घेऊ शकता. त्याच्यानंतर ना आज ही 3 ब्लाऊज शिवलेले आहेत मी. साधीच आहेत, कटोरीवाली म्हणजे बिनास्तरवाली. तर असं होतं आजचा छोटासा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा. बाय.